दादा सुद्धा बरेच दिवस मी कुस्ती म्हणजे मला कुस्तीचा नाद आहे. मी नेटवरती सर्च करून बऱ्याच लोकांच्या कुस्ती बघितल्या. तेव्हा दादा समालोचक म्हणून काम करत होते. तिने सुद्धा त्यांच्या ब्लॉग मधले सगळं कुस्ती वगैरे दाखवतात. दादा सांगायचं झालं तर तुम्ही मोबाईलवरती गेम खेळणं लय सोपं आहे, पण एखाद्या मानात हात घालून कुस्ती करणं आणि एखाद्याला चितपट करणं लय मोठं काळजी लागते भावानं. त्यासाठी कुस्ती करायला लागते. एवढं मोठं धाडस करणं सोपं नाही. कोणत्याही व्यवसाय करत असताना आणि व्यवसाय आपण मध्ये काम करत असताना किंवा फील्ड मध्ये काम करत असताना तुम्हाला सगळीच लोक चांगलं म्हणतील असं काय नाही. ज्या गोष्टीने आम्ही एकेकांच्या जवळ गेलो त्याने ज्या लोकांनी मला हार्ट केलं ते मी सगळं विकून हे पणाला लावलेलं आहे. हा प्रोजेक्ट करताना मी पूर्ण सगळं माझं घरदार विकून इथं सगळं पैसे लावलेले आहेत सगळं. आणि विषय काय मध्ये एखाद्या एवढा खर्च करून सक्सेस लेवलला जाणे हे काय तुमचं कुठं चांगलं पण तुमची चांगले कार्य लागतात. कर्म चांगलं असले की पुढे सगळ्या चांगल्या गोष्टी घडत जातात. तशा पद्धतीने मी हॉटेल टाकलं पहिल्या दिवसापासून माझा असा रश आहे. जेवण चांगल्या क्वालिटीचं मिळते, माझे कस्टमर रिपीट आहे. रील स्टार पण आहात, खूप फेमस आहेत, व्हिडिओ तुमचे मिलियन मध्ये चालतात. तर ह्याचा आपल्या व्यवसायात कशा पद्धतीनं तुम्ही फायदा करून घेतला आणि तुमचं मार्गदर्शन व्यावसायिकांना काय असणार आहे? स्वतःचं मार्केटिंग स्वतः आपण कसे करणार? प्रत्येक जण आपल्या व्यवसायाचा ब्रँड अँबॅसेडर बनू शकत नाही, कारण ते आता बघता तुम्ही बरेच ब्रँड दुसऱ्या ब्रँड अँबॅसेडरला घेऊन त्याला पे करून तुम्हाला ते ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला ठेवला जातोय. पण आपण एक सर्वसाधारण कुटुंबात जन्मलोय. आपला स्वतःचा व्यवसाय म्हणजे मटेरियल आपलं विकता आला पाहिजे, आपला पदार्थ विकता आला पाहिजे, मार्केटिंग करता आला पाहिजे. नुसतं व्यवसाय माझं जेवण चांगलं आणि माझं हॉटेल चांगला म्हणून चालत नाही. कशा ना कशाच्या माध्यमातून ते माणसांच्या पण पोहोचलं पाहिजे. मीडिया असा प्रकार आहे की सकाळ झोपताना माणूस मीडिया बघूनच झोपते, सकाळ उठताना मीडिया बघूनच चालू होते. पहिला न्यूजपेपर वाचायचा, आता न्यूजपेपरच मोबाईलमध्ये आला, त्यामुळे न्यूजपेपरची पण क्रेज गेल्या. त्यामुळे मी आता मीडिया इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की जो आपण ग्राहकांच्या पर्यंत पोहोचेल. त्यामुळं तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमच्या असलेल्या ऍक्टिव्हिटीज, तुमचं चांगलं जेवण, तुमचे असणारे काही जे काय आहेत त्या रेसिपीज वगैरे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून मांडू शकता. माझे छोटे छोटे कंटेंट पण असतात की समाजाला चांगला उद्देशून असतात. गेले 14 वर्ष झाले या इंडस्ट्रीत काम करतोय आणि हायजीन आणि क्लीन पाहिजे. तुम्ही कस्टमर सर्व्हिस देताय, त्यामुळे तुमचे सगळे प्रोडक्ट आता टीम किती काम करले बघा तुम्ही. टीम प्रत्येक गोष्टीला प्रत्येक आपण वेगवेगळ्या सेक्शन ठेवला. चायनीज, व्हेज, पंजाबी, महाराष्ट्रीयन. कोल्हापुरातील बरेचसे हॉटेल तुम्ही नामांकित बघितला, त्यातील एक टॉप नंबरला असणाऱ्या हॉटेल सोंगाड्या आणि पैलवान राहुल माने यांचं हे हॉटेल आहे. पैलवान का म्हणतो तर मी काही दिवसापूर्वी त्यांचं गंगावेश तालमीमध्ये एक रील्स बघितली आणि तो खूप प्रतिसाद मिळाला, भरपूर चालला व्हिडिओ. आणि शरीरच सांगते की ते एक तालमीत काही दिवस गेलेले आहेत. तर एकंदरीत आज यशस्वीपणे ते एक उद्योजक आहेत. हॉटेल व्यवसायामध्ये खूप मोठं नाव आहे. मला वाटते 7-8 वर्षापूर्वी त्यांची भेट झालेली, त्यावेळेस पण त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांचं नाव होतं. परंतु आज रील स्टार आणि हॉटेल व्यावसायिक असे बरेचसे व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आज घराघरात पोहोचलेलं आहे. राहुलदा काय सांगाल, एकंदरीत आज तुम्ही यशस्वी उद्योजक झालात, हॉटेल व्यवसायामध्ये खूप मोठं नाव आहे तुमचं. कसं असते व्यवसाय करत असताना आणि एखाद्या व्यवसायाला वाहून घेतला असताना तुम्ही किती तत्परतेने काम करताय आणि तुम्ही किती जीव लावून करताय काम, याच्यावर फार काही डिपेंड असते. माझी पण जर्नी एक वेटर पासून चालू झाल्या आणि आज आपण महाराष्ट्रात चांगलं हॉटेल म्हणून ओळखलं जाते हॉटेल सोंगड्याला. कोल्हापूरची परंपरा आहे, राजर्षी शाहू महाराजांची परंपरा आपण चालवायला लागलो. कारण तांबडा पांढरा आणि लाल कुस्तीची माती ही अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे. म्हणून तर आपण आपला तांबडा पांढरा दिल्लीच्या तख्तापर्यंत नेऊन ठेवलेला आहे आता सुद्धा आणि कायम राहणार. कारण का सांगतो तुम्हाला, मी माझ्या एका 24 तासातली माझी कंटिन्यू होते 20 तास मी देतोय माझ्या व्यवसायासाठी. तुम्ही बघता, तुम्ही आल्यानंतर पहिल्या टेबल पासून तुम्ही जेवून जाईपर्यंत मी तुमच्या समोर होतो. असा कुठलाही मालक तुम्हाला कोल्हापुरात भेटणार नाही. पण हा मालक तुम्हाला प्लेट धुताना भेटणार, कचरा गोळा करताना दिसणार, जेवण वाढताना दिसणार, फीडबॅक घेताना दिसणार आणि जेवण स्वतः आपण बनवतोय. काही सिक्रेट मसाले आहेत. आता माझ्या आईपासून, माझ्या भाच्यापासून, दाजीपासून फॅमिली सगळी येत असत्या. कोल्हापूरचं नाव एक कायम चर्चेत ठेवण्याचं काम मी स्वतः करणार आहे. कारण कोल्हापूर जगात भारी, आम्ही कोल्हापुरी. नक्कीच. आणि तुमचा जो 7-8 वर्षापूर्वीचा स्वभाव होता आणि तोच आहे आता. असं काय ऍटिट्यूड पण नाही, एवढं मोठं हॉटेल आहे बाबा, एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक आहे आपण, असं काय नाही. पण तुम्ही स्वतः ऑर्डर घेत होता, राबवत होता, फिरत होता. हे चांगलं पण आहे. व्यावसायिकाच्या अंगात हे गुण असलं पाहिजे. परंतु तुम्ही स्वतः पैलवान होता का? तुमची शरीर सांगते की आज तुम्ही एक जिम असो किंवा तालीम असो, मेहनत केलेलं शरीर आहे. माझं ऍक्च्युली काय आहे, तुम्ही शरीर पैसे देऊन सगळ्या गोष्टी मिळतील पण शरीर मिळत नाही. मी किती माझा व्यापास होते त्यातनं मी 1-1.5 तास माझ्या वर्कआउट साठी काढतोय. पण व्यायाम हा केला पाहिजे आणि शरीर संपत्ती जपली पाहिजे. कारण का आमच्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी त्या काळात स्वतःचे पैसे खर्च करून मल्ल तयार केल्यात. आणि तुम्ही कोल्हापूर गेला तर 12 तालीम असेल, मोतीबाग असेल, गंगावेस असेल, इथले आपले मंगळवारची तालीम असेल, गल्ली गल्ली तालमी स्थापना करून कुस्ती कशी जपायची हे शिकवलंय आमच्या महाराजांनी.
त्यामुळे माझी एक सवय आहे की मला व्यायाम करायची आवड आहे आणि परंपरा जपण्याचं काम करतोय आपण. आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमची तब्येत जपली पाहिजे. एक हॉटेल म्हणजे सांगायचं झालं तर युनिक पद्धतीचं, इथं आलं की मन रमतंय आणि खूप चांगलं लोकेशन आहे. जे स्ट्रक्चर आहे ना खूप चांगल्या कोकणी पद्धतीनं तुम्ही चिरामध्ये बांधकाम केलाय. थोडं हॉटेल पण दाखवा आणि त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा. हा चूल अंगण म्हणून आहे, तिथं स्वतः आमच्या आई साहेब असतात आणि ते आमच्या सगळ्या महिलांची टीम आहे. तिथं आपण भाकरी चपाती करतोय, ज्वारी बाजरीच्या भाकरी, तांदळाची भाकरी आणि आपली चपाती या ठिकाणी बनवली जाते. दुसरी गोष्ट हा स्पेसिफिकली नॉनव्हेज साठी तंदूर ठेवलेला आहे. हा नॉनव्हेज साठी तंदूर, कारण याला व्हेजचा काही विषय नाही, हा पण नॉनव्हेज साठी आहे. आणि इथून पुढे काय त्या 3 भट्टी चालतात, त्या पूर्ण व्हेज आहेत. म्हणजे रोटी सुद्धा घेतो तिकडे काय नाही. या तुम्ही आज किचन दाखवतो तुम्हाला. आता संपूर्ण परिवार तुम्ही राबता इथं 100%. तर अतिशय स्वच्छता आहे. तुम्ही खाली बघू शकता, कुठं खाली रस्ता पण सांडलेला नाही, म्हणजे एकदम क्लीन ठेवताय तुम्ही. याच्या पाठीमागे सांगा. गेले 14 वर्ष झाले या इंडस्ट्रीत काम करतोय आणि हायजीन आणि क्लीन पाहिजे. तुम्ही कस्टमर सर्व्हिस देताय, त्यामुळे तुमचे सगळे प्रोडक्ट आता किचन दाखवा. टीम किती काम करले बघा तुम्ही. टीम प्रत्येक गोष्टीला आपण वेगवेगळ्या सेक्शन ठेवला. चायनीज, व्हेज, पंजाबी, महाराष्ट्रीयन, नॉनव्हेजच्या थाळीचं प्रिपरेशन वेगळं. तुम्ही बघताय कोल्हापुरातले फेमस रस्से आपल्याकडे आहेत. तांबडा पांढरा हे तांबडा रस्सा आहे आपल्याकडे. याला विशेष म्हणजे मानलं पाहिजे राहुलला तुम्हाला स्वच्छता, कारण एवढं रस्सा आहे आणि टोटली सगळी टीम तुमच्या बरोबर लावलेला आहे. कुठल्याही प्रकारची सर्व्हिस मध्ये प्रॉब्लेम, जेवणाच्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम. हा स्टोअर डिपार्टमेंट आहे आपलं. महत्वाचं म्हणजे मला इथलं स्वच्छता आवडली. मला वाटलं खूप एवढं ग्राहक असल्यामुळे थोडं खाली काही सांडलेलं आहे, पण काही अजिबात एकदम क्वालिटी मटेरियल असलं की जेवण क्वालिटी होते, तसंच रॉ मटेरियल क्वालिटी जेवण. त्याच्या पाठीमागची संकल्पना तुम्हाला काय वाटली बाबा, अशा पद्धतीनं आपण युनिक केलं पाहिजे? विषय काय सांगतो तुम्हाला, इथं बरेच पुणे, ठाणा, कल्याण, डोंबिवली, निप्पाणी, बेळगाव ह्या बरेच सिटी मधून माणसं येतात. त्यांना सांगा आता मी काय चप्पल मला पाहिजे पुमा, नायकी, आदिदास ऑर्डर केला आलं, त्याची किंमत नाही. पण ती चांभार कशा पद्धतीने चप्पल बनवत होता, कुंभार कशा पद्धतीने मटकी बनवत होता, आता आपल्याकडे वडर समाज कशा पद्धतीने ते हे बनवत होता. सगळ्या समाजाचे 12 बोलदारचे आपण पुतळे स्टॅच्यू इथे घेतलेले आहेत. तुम्हाला ते त्या लहान मुलांना माहिती व्हावी किंवा त्या लोकांना परत ती इमॅजिनेशन व्हावं या हिशोबाने आपण ते केलेलं आहे. आता इकडे लक्ष्मीकांत बेर्डे मामा आणि इकडे अशोक सराफ मामा असं का ठेवलाय 2 सेक्शन? म्हणजे काय तुम्हाला ते आवडते अभिनेते आहेत म्हणून का काय युनिक आहे? बघा लहानपणामध्ये त्यांचे चित्रपट बघून इथपर्यंत आम्ही आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट, या हॉलिवूड बॉलिवूडच्या क्षेत्रात आजही मराठी आमची सिनेसृष्टी जिवंत ठेवण्याचं काम केलंय. अशोक मामा आणि लक्ष्य मामा प्रचंड मला आवडतात. परवाच पद्मभूषण त्यांना अवॉर्ड मिळाला. विषय काय माहितीये का, आपल्या मराठी माणसाला आणि मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे. म्हणून तर आता मी माझा मराठी चित्रपट ते 2 मी त्यांना मानतोय, म्हणून आपण दोन्ही शिक्षणाला त्यांना आपण नाव दिलेलं आहे. आता हे पण इथं बघू शकता तुम्ही लोकेशन केलं. हे काय ऑफिस आहे म्हणजे चालू इथं जेवणाचं सेक्शन आहे का? जेवणाचे सेक्शन नाही इथं, हा जेवणाचं सेक्शन आहे. रसिक मनोरंजन थिएटर म्हणून साधारण 320 लोकांची कॅपॅसिटी आपल्याकडे बसण्याची. म्हणजे हा आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही एकदा ताटावर बसला तुम्ही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं मागायला काय लागत. तुम्ही हो नाही क्वालिटी आणि ती काय आणून देते. आणि सर्व्हिस पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार. निसर्गरम्य वातावरण आहे, 2 घास आपुलकीचे आणि सात्विकतेचे. आता इनामदार वाडा आहे, त्यात काय म्हणजे काय पछाडलेल्या चित्रपटाची भूमिका घेऊन आपण ते केलेलं आहे. ते इनामदार बाब्या किरकिरे हा त्यांचा कन्सेप्ट घेतलेला. ती तिथं दुर्गा मावशीची विहिरीत पडून मेलेले आहे, तिचा एक स्टॅच्यू. विशेष म्हणजे इथं लहान मुलं पण म्हणलं मत असेल 100% आहे. असं वाटलं वा बघा युनिक आहे. अशा पद्धतीनं हे सगळं असं सगळं बनवलेलं पशु पक्षी वगैरे आहे सगळे. आता सांगायचं झालं तर खूप मोठं एरिया आहे, खूप चांगलं आहे. पण एवढं मोठं धाडस तुम्ही केलात, त्याच्या पाठीमागचं तुम्ही अनुभव काय बाबा? एवढं मोठं धाडस करणं सोपं नाही. कोणत्याही व्यवसाय करत असताना आणि व्यवसाय आपण मध्ये काम करत असताना किंवा फील्ड मध्ये काम करत असताना तुम्हाला सगळीच लोक चांगलं म्हणतील असं काय नाही. बरोबर. ज्या गोष्टीने आम्ही एकमेकांच्या जवळ गेलो, त्यांनी ज्या लोकांनी मला हार्ट केलं, मी सगळं विकून हे पणाला लावलेलं आहे. हा प्रोजेक्ट करताना मी पूर्ण सगळं माझं घरदार विकून इथं सगळं पैसे लावलेले आहेत सगळं. आणि विषय काय मध्ये एखाद्या एवढा खर्च करून सक्सेस लेवलला जाणे हे काय तुमचं कुठं चांगलं पण तुमची चांगले कार्य लागतात. कर्म चांगलं असले की पुढे सगळ्या चांगल्या गोष्टी घडत जातात. तशा पद्धतीने मी हॉटेल टाकलं, पहिल्या दिवसापासून माझा असा रश आहे. माझं जेवण चांगल्या क्वालिटीचं मिळते, माझे कस्टमर रिपीट आहे आणि मी प्रत्येक कस्टमरला भेटतोय. त्यामुळे माझा व्यवसाय एकदम चांगला आहे आणि आई अंबाबाच्या आशीर्वाद सगळं ओके आहे. म्हणजे एक सांगायचं झालं तर यांचा स्वभाव खूप चांगला आहे. आता पहिल्यांदा आलं की यांनी लगेच ओळखले, म्हणजे 7-8 वर्षापूर्वी भेटलेला व्यक्ती परत आपल्याला ओळखतो. म्हणजे तो माणूस, त्याची दूरदृष्टी, तो बघण्याचा दृष्टिकोन, ओळख, आपुलकीपणा तो आजच्या यांच्या माध्यमातून बघायला मिळालेला आहे.
आता बऱ्यापैकी कस्टमर वगैरे भरपूर असणार, प्रेक्षक वगैरे 100% असतात आता. आणि दुसरी गोष्ट काय, माझ्याकडे शुक्रवार शनिवार रविवार फुल क्राऊड असतोय, करावकेचा शो असतोय, गीत संगीत मैफिलीचा कार्यक्रम असतोय. इथं लहान मुलांना मिकी माऊस खेळण्यासाठी भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे ती लहान मुलं पण येतात, फॅमिली येतात. दुसरी गोष्ट काय, प्रत्येक हॉटेल गेले की मध्ये जाऊन जेवायचं, बडीशोप खायचं आणि घरला जायचं असा विषय ना. तुम्ही इथे येऊन तास दीड तास 2 तास आता इथं बर्थ म्हणजे वाढदिवस वगैरे साजरा करण्यासाठी म्हणजे युनिक रोजच असते का, कोणी यायचं साजरा करायचा, जेवण करायचं, बसायचं, जेवायचा आस्वाद घ्यायचा, ऑर्डर घ्यायची आणि मनसोक्तपणे माणसं जेवतात, आनंद घेतात आणि जातात. नक्कीच. आणि एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही रील्स खूप छान करताय आणि बनवताय, तुम्ही रील स्टार पण आहात, खूप फेमस आहेत, व्हिडिओ तुमचे मिलियन मध्ये चालतात. तर ह्याचा आपल्या व्यवसायात कशा पद्धतीनं तुम्ही फायदा करून घेतला आणि तुमचं मार्गदर्शन व्यावसायिकांना काय असणार आहे, स्वतःचं मार्केटिंग स्वतः आपण कसे करणार? प्रत्येक जण आपल्या व्यवसायाचा ब्रँड अम्बॅसेडर बनू शकत नाही, कारण ते आता बघता तुम्ही बरेच ब्रँड दुसऱ्या ब्रँड अम्बॅसेडरला घेऊन त्याला पे करून तुम्हाला ते ब्रँड अम्बॅसेडर तुम्हाला ठेवला जातोय. पण आपण एक सर्वसाधारण कुटुंबात जन्मलोय, आपला स्वतःचा व्यवसाय म्हणजे मटेरियल आपलं विकता आला पाहिजे, आपला पदार्थ विकता आला पाहिजे, मार्केटिंग करता आला पाहिजे. नुसतं व्यवसाय माझं जेवण चांगलं आणि माझं हॉटेल चांगला म्हणून चालत नाही. कशा ना कशाच्या माध्यमातून ते माणसांच्या पण पोहोचलं पाहिजे. मीडिया असा प्रकार आहे की सकाळी झोपताना माणूस मीडिया बघूनच झोपते, सकाळी उठताना मीडिया बघूनच चालू होते. पहिला न्यूजपेपर वाचायचा, आता न्यूजपेपरच मोबाईलमध्ये आला, त्यामुळे न्यूजपेपरची पण क्रेज गेल्या. त्यामुळे मी आता मीडिया इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की जो आपण ग्राहकांच्या पर्यंत पोहोचेल. त्यामुळं तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमच्या असलेल्या ऍक्टिव्हिटीज, तुमचं चांगलं जेवण, तुमचे असणारे काही जे काय आहेत त्या रेसिपीज वगैरे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून मांडू शकता. माझे छोटे छोटे कंटेंट पण असतात की समाजाला चांगला उद्देशून असतात. करण्याचा हेतू काय की बघा दादा, माणूस दोनच आपुलकी नाही, माणसात माणुसकी आणि जेवणात गोडवा, या दोन्ही असल्यामुळे माणसं कंटिन्यू ग्राहक आपल्याकडे आहेत. त्यामुळे एकदा अवश्य हॉटेल सोंगाड्याला आला की जेवणाचा आस्वाद घ्या. जेवणाबरोबर प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा मिळणार एकमेव ठिकाण आहे हॉटेल सोंगाड्या. कळंबा गारगोर रोडला आपला हॉटेल आहे, कळंबा तलावाच्या समोर, झाडाला गणपती समोर. एकदा अवश्य नक्की भेट द्या. दादा सुद्धा बरेच दिवस कुस्ती म्हणजे मला कुस्तीचा नाद आहे, मी नेटवरती सर्च करून बऱ्याच लोकांच्या कुस्ती बघितल्या. तेव्हा दादा समालोचक म्हणून काम करत होते, तिने सुद्धा त्यांच्या ब्लॉग मधलं सगळं कुस्ती वगैरे दाखवतात. दादा सांगायचं झालं तर तुम्ही मोबाईलवरती गेम खेळणं लय सोपं आहे, पण एखाद्या मानात हात घालून कुस्ती करणं आणि एखाद्याला चिटपट करणं लय मोठं काळजी लागते भावानं. त्यासाठी कुस्ती करायला लागत्या, मैदान असते, माती असत्या, नाळ जोडता आली पाहिजे फक्त. नक्कीच. खूप चांगलं वाटलं. बरं, मी काय जास्त वेळ घेणार नाही, कस्टमर वगैरे भरपूर आहेत. शुभेच्छा तुम्हाला, आणखी मोठं व्हावं, अशाच पद्धतीने मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. धन्यवाद.